कार्तिक शुद्ध एकादशी ही कार्तिक एकादशी म्हणून साजरी केली जाते. ही एकादशी मोठी एकादशी म्हणून देखील ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायाचे तसेच वैष्णवपंथीय एक दिवसीय उपवासाचे व्रत करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी किंवा बोधिनी एकादशी असे देखील म्हटलं जातं. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातील 4 महिन्याच्या योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात. त्यामुळे हिला देव उठणी एकादशी असे देखील म्हटले जाते. तर तुळशी विवाहाची सुरुवात होते ती या दिवसापासूनच. कार्तिक पौर्णिमेला तुळशी विवाहाची सांगता होते आणि लग्नसराईला सुरुवात होते. पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्यांच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस. कार्तिक प्रबोधिनी एकादशी व्रत पूजनाची सोपी पद्धत, त्याचप्रमाणे शुभ मुहूर्त आणि काय मान्यता आहेत, तसेच या दिवसाचे महत्त्व काय आहे, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं. या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत आहे. तर कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन जागृत होतात, म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं. नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवांची सुरू असताना पालन करते श्री विष्णू निष्क्रिय असतात, म्हणून चातुर्मासात विष्णू शयन असं म्हटलं जातं. श्री विष्णू क्षीरसागरात शयन करतात अशी मान्यता आहे. तर आषाढ शुद्ध एकादशीला विष्णू शयन, तर कार्तिक एकादशी म्हणजे द्वादशीला विष्णू प्रबोधन उत्सव साजरी केला जातो. तर कार्तिकी प्रबोधन एकादशी गुरुवारी 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. यंदा कार्तिकी एकादशीची तिथी 22 नोव्हेंबर रात्री 11:04 सुरू होणार आहे, तर 23 नोव्हेंबरच्या म्हणजेच गुरुवारी रात्री 9:02 एकादशी तिथी समाप्त होणार आहे. सूर्योदयानुसार देव उठणी एकादशी ही 23 नोव्हेंबरला असणार आहे. सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूंचे आपण पूजन करत असतो. धर्मपुराणानुसार कार्तिक एकादशी व्रत करणाऱ्यांना पापमुक्ती मिळते. तसेच कार्तिकी एकादशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी कार्तिकी एकादशीचे व्रत व श्री विष्णू पूजनाचा संकल्प करायचा आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्यकर्मे आटोपून घर स्वच्छ करावे, तसेच गंगाजल शिंपडून पूजेचा आपण संकल्प करायचा आहे. भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पिवळे वस्त्र धारण करून सूर्याला अर्घ्य द्यावे. देवघरात किंवा घरातील इतर शुभ स्वच्छ जागी आपण चौरंग मांडावा किंवा पाट मांडावा. त्यावर लाल किंवा पिवळे वस्त्र टाकावे. सुंदर रांगोळी काढावी. अक्षता ठेवून माता लक्ष्मी व श्री विष्णूंची प्रतिमा आपण स्थापित करायची आहे. श्री विष्णूंचे माता लक्ष्मीसहित आगमन झाले आहे असं कल्पना करून त्यांची धूप दीप दाखवून पंचोपचारे पूजा करायची आहे. श्री विष्णूंचे आवाहन करावे. पंचामृताने अभिषेक करावा व तोच नैवेद्य म्हणून दाखवावा. या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे. भागवत कथा आणि विष्णू स्तोत्रांचे किंवा विष्णू सहस्रनामाचे पठणही या दिवशी आवर्जून करायचे आहे. शंख, घंटा, ताट वाजवून देवांना आपण जागे करायचे आहे. जर आपल्याकडे भगवान विष्णूंचा फोटो नसेल तर आपल्या देवघरातील बाळकृष्णांची देखील मूर्ती तुम्ही पूजेसाठी घेऊ शकता, किंवा विठ्ठल रुक्माईंची मूर्ती असेल तर त्यावर देखील तुम्ही अभिषेक हा घालू शकता. अशा प्रकारे विष्णूंचे रूप असलेल्या बाळकृष्णाचे देखील आपण पूजन आवर्जून करायचे आहे. कार्तिकी एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करावा. तुळशी विवाहाची सुरुवात देखील याच दिवसापासून होत असते आणि कार्तिकी पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याची प्रथा देखील आहे. तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात तुळशी विवाह पार पडतो आणि नंतर राज्यभर विवाहाला प्रारंभ हा होत असतो. तर कार्तिकी एकादशी पंढरपूरला मोठी यात्राही भरत असते. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी सावळ्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरामध्ये येत असतात. कार्तिकी एकादशीचा उपवास
करणे आरोग्याच्या दृष्टीने देखील चांगले मानले गेलेले आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचे भाविक हा उपवास विशेषरित्या करत असतात. दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. तर चातुर्मासाच्या शेवटचा दिवस तो मानला जातो. संत तुकाराम, संत गोरा कुंभार, संत नामदेव, संत जनाबाई या सर्वांनी आपल्या कामातच विठ्ठल शोधला, अशी शिकवण त्यांनी समाजालाही दिली. ज्यांना पंढरपुरात जाऊन दर्शन घेणं शक्य नसेल त्यांनी जवळच्याच विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे आहे. तर कार्तिकी एकादशीनंतर तुळशीच्या लग्नालाही सुरुवात होते. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशी अर्पण करावी. संध्याकाळी आरतीनंतर श्री विष्णू सहस्रनामाचे पठणही आपण करायचे आहे. एकादशीच्या पूर्वसंध्येला सात्विक अन्नच आपण खावे. एकादशीच्या व्रतामध्ये अन्न सेवन केले जात नाही. तर एकादशीला तांदूळ पण वज्र असतात. उपवास सोडल्यानंतर ब्राह्मणांना दक्षिणा द्यावी. बरेच लोक या दिवशी निर्जला व्रत पाळतात, पण तुम्हाला जर हे शक्य नसेल तर फळे खाऊन तुम्ही उपवास करायचा आहे. या व्रतात वृद्ध, आजारी, गरोदर स्त्रिया यांना खाण्याची मुभा असते. या दिवशी भात किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ खाऊ नये. जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी मांसाहार, कांदा, लसूण सेवन टाळावे. कार्तिक एकादशीचे महत्त्व सांगायचे झाले तर या दिवशी श्री विष्णूंना बेल वाहिले जाते व शिव महादेवांना तुळस वाहिली तरी चालते. असे का तर ही गोष्ट म्हणजे हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शिव यांच्यातील अद्वैत्य दाखवणारी आहे. आणि दुसरे म्हणजे काल महात्म्यानुसार या दिवशी बेलामध्ये श्री विष्णूंची पवित्र तत्वे व तुळशीमध्ये शिवांची पवित्र तत्वे आकर्षित करण्याची क्षमता निर्माण झालेली असते. म्हणून या दिवशी शिवाला तुळस व श्री विष्णूंना बेल वाहिले जाते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत श्रीकृष्णांचा तुळशी मातेसोबत कोणत्याही दिवशी विवाह लावला जातो. तुलसी विवाहामुळे कन्यादानाचे पुण्य मिळते तर मोक्षही प्राप्त होतो. भारतीय संस्कृतीत तुळशीला फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्री विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे, म्हणून तिला हरिप्रियाही म्हटलं जातं. तुळशी शिवाय केलेली श्री विष्णूंची पूजा व्यर्थ मानली जाते असे पद्मपुराणात म्हटले आहे. समुद्र मंथनातून अमृत बाहेर निघाले तेव्हा त्यांचे थेंब जमिनीवर पडले. पासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला असं म्हटलं जातं. तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रते घेतली जातात त्यांची उद्यापनही केली जातात. ज्या लोकांच्या घरात कन्या होत नाहीत त्या घरात तुळशी विवाह विधी संपन्न केल्यास त्यांना नक्कीच ते प्राप्त होतात व कन्यादानाचे पुण्यही प्राप्त होते. या दिवशी तुळशी व शालिग्रामांचा विवाह आयोजित केला जातो. या दिवशी तुळशी मातेला वधूप्रमाणे सजवले जाते. जर तुम्हाला या विधी साध्या सोप्या पद्धतीने कसा करायचा या संबंधी देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही नक्की पाहावा. कार्तिकी एकादशीपासून मुंडन, विवाह, उपनयन संस्कार, घरातील पूजा असे शुभ कार्य सुरू होतात. उदय तिथीनुसार 23 नोव्हेंबर 2023 गुरुवार रोजी देव उठणे एकादशीचा उपवास केला जाणार आहे. व्रतपारण वेळ आहे दुसऱ्या दिवशी द्वादशीला ते सोडायचे आहे असे शास्त्र सांगते. तसेच कार्तिकी एकादशीचे व्रत 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:51 ते 8:55 आपल्याला सोडायचे आहे. संध्याकाळी वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पानं, फुले, फळं श्री विष्णूंना अर्पण करावी. नैवेद्य दाखवून नतमस्तक व्हावे, मनोभावे पूजन करावे व नंतर सर्वांना प्रसाद वाटावा. शक्य असल्यास श्री विष्णू सहस्रनामाचे पठणही आपल्याला करायचे आहे व यथाशक्ती दानही करावे. सकाळी हलका सात्विक आहार घ्यावा व दुसऱ्या दिवशी गरजूंना अन्नदान, वस्त्रदान करावे. नंतर आपण भोजन करावे. अशा रीतीने विधिवत पूजा करायची आहे. अशा प्रकारे दानधर्म केल्याने व पूजेचे सर्व सोडोपचार केल्याने शीघ्र व पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते. भगवान विष्णू व माता लक्ष्मींची कृपादृष्टी सदैव आपल्या कुटुंबावर राहते. जिथे नारायणाशिवाय फक्त लक्ष्मी मातेची पूजा होते तिथे माता कधीही राहत नाही. मात्र जिथं नारायणाची मनोभावे पूजन होते तिथेच माता लक्ष्मी अखंड वास्तव्य करतात. ही विष्णुप्रिया ही स्त्री मनुष्याला संतती, संपत्ती, ऐश्वर्य, शांती, समाधान, स्थैर्य प्रदान करते. या दिवशी श्री विष्णू सहस्रनामाचे पठणही आपण आवर्जून करायचे आहे. आणि जर ते तुम्हाला जमले नाही तर
ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा उच्चार नक्कीच करावा. याचा अर्थ असा आहे की मी भगवान विष्णूंना नमन करत आहे. मंत्राचा लाभ आहे. भगवान विष्णूंचा मूलमंत्र आहे. त्याचे स्वरूप हे प्रेममय व आनंदमय आहे. तर अशा प्रकारे विधिवत पंचोपचारे आपण कार्तिकी एकादशीच्या दिवशी मनोभावे पूजन करायचे आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.